मी सीमा वनकर चंद्रपूरहून आली आहे, अमर सरच्या टीममधले. हो का? मी नॅचरोपॅथी डॉक्टर आहे. माझा अनुभव म्हणजे कसा अमृत ज्यूसचा. मनीषा मॅडम आणि अमर सर आले होते. ते बोलले की एक अमृत ज्यूस मॅडम आहे आपल्या रियांज कंपनीचं, तो तुम्ही घ्या. मी म्हटलं सर मला नॅचरल पाहिजे, कारण का मी नॅचरोपॅथी जो करत आहे आणि मला फक्त तुम्ही रिझल्ट सांगा आणि नॅचरल पाहिजे. ते म्हणजे मॅडम तुम्ही देऊन तर पहा. मी एका नर्सला दिलं, जी गव्हर्मेंट हॉस्पिटलची नर्स आहे तिला दिलं. तिला दिलं म्हणजे तिनं फक्त स्वतःसाठी दिलं. मग मी म्हणलं तुमच्या आईला घेऊन या. त्यांच्या आईला चक्कर यायची, BP खूप म्हणजे जवळजवळ BP खूप हाय होता त्यांचा आणि कंटिन्यू चक्कर. त्यामुळे मी सध्या तर नाही घेऊन येऊ शकत. मी म्हणलं जे मी ज्यूस दिला आहे ते तुम्ही द्या तिला, बिलकुल बिनधास्त द्या म्हणलं, मी आहे. त्यांनी दिला. 2-3 दिवस झाले. त्याच्यानंतर त्या सगळेजण घरात ज्यूस घ्यायला लागले. खूप लवकर संपला त्यांचा. ते माझ्याकडे आला, मॅडम ते ज्यूस मला 2 बॉटल देऊन ठेवा म्हणे, कारण का ज्यूसचे रिझल्ट इतके बेस्ट आहे का मी तो आता माझी आई बोलते का मला तोच ज्यूस पाहिजे. मी दवाखान्यात कोणत्याही यायला तयार नाही आहे बिलकुल. आणि त्यानंतर एक पुन्हा ज्या आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलच्या ज्या नर्स आहेत, माझ्या जवळजवळ 6 नर्स माझे पेशंट आहेत, त्या बोलतात की मॅडम तुम्ही जे ट्रीटमेंट करता आणि जे ज्यूस देत आहे नॅचरल, तो आम्हाला एवढं प्राऊड फील होते का बा, म्हणजे तुम्ही नॅचरल देता. आम्ही जेव्हा दवाखान्यात बोलायला नाही पाहिजे दुसऱ्या म्हणजे डॉक्टरबद्दल, तर आम्ही जो देतो तो इतका वाईट वाटते की फक्त आम्ही पैशासाठी जे लोकांच्या भावनेशी खेळत आहे, ज्या तब्येतीशी खेळत आहे, तो खरोखर म्हणजे वाईट वाटतं. पण तुम्ही जे करत आहे तो अक्षरशः तिथचेसुद्धा पेशंट आम्ही तुम्हाला देऊ. आणि खूप म्हणजे मलासुद्धा इतकं प्राऊड फील होतं की मी खरोखर अमृत देत आहे. एक तर माझी मैत्रीण म्हणे का सीमा काहीतरी अमृत देत आहे, ते घेऊन या. मी म्हणलं मी अमृत नाही देत आहे, एक प्रोडक्ट आहे म्हणलं